नमस्कार, मी सिनियर डायटिशियन स्नेहा परांजपे। आज मी तुम्हाला डाएट किट कसं वापरायचं ह्याबद्दल सांगणार आहे। सगळ्यांना ऑलमोस्ट डाएट किट मिळालं असेल, सो हे डाएट किट कसं वापरायचं ह्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतील, सो त्याबद्दल आज आपण बघणार आहोत की हे कसं वापरायचं। हे डाएट किट हे बेसिकली 1 मंथचं डाएट किट आहे। सो each ingredient in this diet kit gonna help control sugar levels as well as it will help in lose weight. Okay, so add all together सगळे whole diet kit is डाएट किट तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी मदत करणार आहे। सो एव्हरी प्रोडक्ट इज इम्पॉर्टंट। सो आपण स्टार्ट करूया मॉर्निंग पासून। सकाळी उठल्यावर तुम्ही जे घेणार आहात ते म्हणजे एक तर आवळा ज्यूस आणि दुसरा आहे ते म्हणजे ॲलोवेरा ज्यूस। सो ॲलोवेरा आणि आवळा ज्यूस जे आहे हे ऑल्टरनेट वीक घ्यायचं आहे। आवळा ज्यूस हे साधारण 30 ml पाण्यामध्ये 30 ml आवळा ज्यूस पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे 100 ml पाण्यामध्ये। वेराज ॲलोवेरा ज्यूस जे असेल ते कॅपमध्ये हे 30 ml तसंच्या तसं घ्यायचं आहे। सो तुम्ही ऑल्टरनेट वीक घेऊ शकता, एक वीक आवळा एक वीक ॲलोवेरा। सो तुम्हाला ॲलोवेराच्या इथे 2 बॉटल्स आहेत मिळालेल्या। त्यानंतर जे येतं ते म्हणजे बिफोर ब्रेकफास्ट 15 मिनिट्स फ्रूट घ्यायचं आहे। फ्रूटमध्ये केळ, चिक्कू, द्राक्ष, आंबा ही फळं अवॉइड करायची आहेत। वेअरॅज फळांमध्ये तुम्ही संत्र, मोसंब, पपई, टरबूज, त्याच्यानंतर सफरचंद, पेर ही फळं इन्क्लूड करू शकता। डिपेंड्स ऑन द साईज। फळ मोठं असेल तर अर्धं घ्यायचं आहे, फळ लहान असेल तर अख्खं घ्यायला हरकत नाही आहे। आता आपण ब्रेकफास्ट बद्दल बोलूया। ब्रेकफास्ट कंपल्सरी करायचा आहे, ब्रेकफास्ट स्किप नाही करायचा आहे। सो ब्रेकफास्ट जो तुम्ही कराल त्याची सुरुवात आपण ग्रीन टीने करणार आहोत। आपला रेग्युलर चहा आपण रिप्लेस करणार आहोत त्याच्यासाठी ग्रीन टीनी। सो तुम्हाला इथे 2 बेसिल हर्बल टीचे बॉक्स मिळतील। त्याच्यामध्ये साधारण टी बॅग्स दिलेल्या आहेत। सो एक टी बॅग ओपन करून गरम उकळत्या पाण्यामध्ये ही टी बॅग साधारण 5 वेळा डिप करायची आहे। सो साधारण माइल्ड फ्लेवर ग्रीन टी तुम्हाला प्यायला होईल। जनरली पेशंटच्या कंप्लेंट्स असतात की ग्रीन टी ही फार कडू लागते। सो त्याच्यासाठी एक टिप म्हणजे की ग्रीन टी जेव्हा तुम्ही ओपन करता ती टी बॅग तशीच ठेवू नका, जस्ट 5 वेळा डिप करून तुम्ही साईडला ठेवा। याच्याच बरोबर आपण इथे शुगरला ऑप्शन दिलाय किंवा सबस्टिट्यूट केलंय साखरेला। जनरली बरेच वेळेला असं ऑब्झर्व केलं गेलं आहे की डायबिटिक पेशंट असूनही शुगर इन्क्लूड करतात। सो त्याच्या ऐवजी हे स्टिविया वापरू शकतात। स्टिविया हे मधुपर्णीचा एक्स्ट्रॅक्ट आहे। हा आपण ग्रॅन्युल फॉर्म्समध्ये साखरेच्याच प्रमाणे हा वापरायचा आहे, पण प्रमाण कमी वापरायचं आहे। म्हणजे साधारण 1 चमचा साखर जर असेल तर स्टिविया जो आपण वापरणार आहोत तो 0.75 ग्रॅम। सो तुम्ही स्टिविया आहे हा चहासाठीही वापरू शकता। सो स्टिविया झालं, चहा झालं। आता ब्रेकफास्टमध्ये काय घ्यायचं? सो ब्रेकफास्टमध्ये आपण 4 ऑप्शन्स इथे इंट्रोड्यूस करतोय। त्याच्या आधी या बॉक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वीक वाईज 4 बॉक्स दिसतील किंवा पिशव्या दिसतील। तर ह्या ईच पिशवीमध्ये म्हणजे ह्या बॉक्समध्ये वीक वाईज तुम्हाला 4 ब्रेकफास्टचे ऑप्शन दिलेले आहेत। 14 पिठं म्हणजे पोळीचं पीठ आहे, पोळीचे ऑप्शन्स आहेत लंच अँड डिनर। 7 सुपारी मिक्स आहे आणि 7 मसाला मिक्स आहे। सो आपण आता ब्रेकफास्ट बद्दल जे बोलतोय, तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये 4 ऑप्शन्स आहेत। एक मूग दलिया, एक आहे इडली मिक्स, एक आहे उत्तप्पा मिक्स, एक आहे थालीपीठ मिक्स। सो ते कसं करायचं? हे फॉर एक्झाम्पल थालीपीठ मिक्स आहे। हे थालीपीठ मिक्स तुम्ही ओपन करणार, कट करणार। हे पीठ साधारण 40 ग्रॅमचं आहे, तुम्हाला एवढंच वापरायचं आहे, याच्या पलीकडे वापरायचं नाहीये। याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ऍड करू शकता। मग पालेभाज्या आहेत, मिक्स व्हेजिटेबल आहेत, तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या ऍड करायच्या आहेत। पण प्रत्येक मीलमध्ये म्हणजे सकाळचा लंच असू दे किंवा ब्रेकफास्ट असू दे किंवा डिनर असू दे, प्रत्येक मीलमध्ये मॅक्झिमम रॉ व्हेजिटेबल्स इन्क्लूड करायच्या आहेत। सो ह्याच्यामध्ये साधारण तुमचं एक मोठं थालीपीठ होऊ शकतं म्हणजे मीडियम साईजचं। त्यानंतर दुसरा ऑप्शन जो आहे तो मूग दलिया। मूग दलिया हा साधारण सेम 40 ग्रॅमचा आहे। ईच प्रोडक्ट ब्रेकफास्टमध्ये 40 ग्रॅमचं तुम्हाला दिलेलं आहे। या मूग दलियामध्ये तुम्ही 2 प्रकारे बनवू शकता। एक स्टिविया वापरून गोड दलिया किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या, भरपूर म्हणजे साधारण भाज्या ह्या दिसल्या पाहिजेत। मग तुम्ही मिक्स व्हेजिटेबल ऍड केला तरी चालेल, एखादी व्हेजिटेबल ऍड करून मूग दलिया केलं तरीही चालेल। सो हा मूग दलिया आहे। तिसरा ऑप्शन आहे तो इडली मिक्स।
इडली मिक्ससाठी तुम्ही इडलीच्या बॅटरमध्ये तुम्ही भाज्या ॲड करून ते बॅटर स्टीम करणार आहात. साधारण इक्वल पाणी घ्यायचं आहे. इक्वल 40 ग्रॅमला 40 ते 50 ml पाणी घेऊन त्याचं बॅटर बनवायचं आहे आणि ते तुम्हाला स्टीम करायचं आहे. त्याच्यानंतर लास्ट जे आहे ते आहे उत्तप्पा मिक्स. उत्तप्पा मिक्ससाठी सुद्धा सेम उत्तप्पा मिक्स तुम्ही कट करून पाणी जे घालणार आहात ते साधारण 90 ml पर्यंत पाणी ॲड करून साधारण मीडियम थिक कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं आहे. सो त्याचं जर तुम्ही पाणी जास्त ॲड केलं तर ते डोसासारखं पण होऊ शकेल आणि जर तुम्ही पाणी 90 ml पर्यंत ॲड केलं तर व्यवस्थित उत्तप्पा होईल. उत्तप्पामध्ये भाज्या एक तर तुम्ही बॅटरमध्ये ॲड करा किंवा उत्तप्पा बनल्यावर भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून स्टफ करून उत्तप्पा बनवू शकता. हे झालं ब्रेकफास्टचं. साधारण 11च्या दरम्यान मिड मॉर्निंग जे असेल तेव्हा आपण सूप घेणार आहोत. सूपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही भाज्यांचं सूप बनवू शकता. फक्त सूप जे कराल ते न गाळता घ्यायचं आहे. सो मिक्सरमधनं काढून न गाळता सूप जस्ट बॉईल करून घ्या. सो जेणेकरून तुम्हाला फायबर मिळेल आणि फायबर मिळाल्यामुळे एक तर पोट भरण्याचं फिलिंग जे असतं ते होईल आणि त्याचबरोबर शुगर कंट्रोल करण्यासाठी पण फायबर बेनिफिशियल आहे, त्यामुळे त्याचाही तेवढाच फायदा होईल. आपले ब्रेकफास्ट ऑप्शन जे आहे ते पल्स बेस आहेत, पल्स आणि सिरियल बेस. त्यामुळे आपण प्रोटीन रिच ब्रेकफास्ट इन्क्लूड करतो आहोत. ज्यावेळेस तुम्हाला ब्रेकफास्ट ऑप्शन्स नसतील त्यावेळेस तुम्ही स्प्राउट्स आहेत किंवा सोया ग्रॅन्युल्सचा उपमा किंवा सोयाची टिक्की किंवा अळू वड्या किंवा खांडवी हे तुम्ही इन्क्लूड करू शकता ॲज अ ब्रेकफास्ट ऑप्शन. आता आपण बघूया लंच. लंचमध्ये तुम्हाला जो ऑप्शन आहे लंच किंवा डिनर तो आहे आटा मिक्सचा. ओके, तुम्हाला हा आटा मिक्स जो आहे तो पॅकेट ओपन करायचा आहे आणि साधारण या पॅकेटला म्हणजे 25 ग्रॅमच्या पॅकला एक 15 ते 20 ml पाणी सफिशियंट होतं. पोळीचा आटा पोळीचा आटा बनवून त्याच्यावर पोळी किंवा तुम्ही भाकरी असं करू शकता. पोळी किंवा भाकरी करताना त्याला तेल किंवा मीठ हे पोळीची कणी भिजवताना घालायचं नाहीये. त्यानंतर आपण जे दिलेलं आहे ते आहे स्टिविया लीव्स. ह्या बेसिकली तुम्हाला चघळायच्या आहे. सो तुम्ही दिवसातनं 3 ते 4 वेळा हे स्टिविया लीव्स घेऊ शकता. ह्या बेसिकली तुम्हाला ॲपेटाईट सप्रेस करण्यासाठी मदत करतात ॲज वेल ॲज इन्सुलिन सेन्सिटाईज करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ऑल टुगेदर शुगर कंट्रोल करण्यासाठी हे बेनिफिशियल आहे. त्यानंतर हे आहे हे मोरिंगा लीव्स आहेत म्हणजे शेवग्याच्या पाल्याची पावडर. ओके, जनरली इझिली अवेलेबल असून सुद्धा आपण ती वापरली जात नाही आणि इट इज अ एक्सलंट सोर्स ऑफ पोटॅशियम, मॅग्नेशियम. त्याच्यानंतर हाय इन अँटीऑक्सिडंट आहे. सो हे वापरणार कसं, एक तर तुम्ही पिठांमध्ये इन्क्लूड करा, ब्रेकफास्ट ऑप्शनमध्ये इन्क्लूड केलं तरी चालेल, तुमच्या पोळीच्या पिठामध्ये इन्क्लूड केलं तरी चालेल, डाळ किंवा भाजी या प्रकारमध्ये इन्क्लूड केलं तरी चालेल, किंवा 1 चमचा पाण्यामध्ये मिक्स करून पाणीही घेऊ शकता. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये पोळी बरोबर भाजी, डाळ आणि सॅलड हे कंपल्सरी असणार आहे. भाजी किंवा डाळ ही 0 ऑइल असेल. संध्याकाळी 4 वाजता पुन्हा ग्रीन टी किंवा हर्बल टी जी आहे ती तुम्ही इन्क्लूड करणार आहात विथ ड्रायफ्रुट्स. सो ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, अक्रोड आणि पिस्ता हे 3च ड्रायफ्रुट्स इन्क्लूड करायचे आहे. साधारण 5 ते 6 बदाम, 2 अक्रोड आणि 2 पिस्ता हे प्रमाण असेल. 6च्या दरम्यान जेव्हा भूक लागते आपल्याला जनरली त्यावेळेस आपण इथे इंडिकोक म्हणजे आपण कोकम सरबतचा ऑप्शन दिलेला आहे विच इज विदाऊट शुगर. आपण शुगर फ्री इन्क्लूड केलेला आहे त्याच्यामध्ये. सो तुम्हाला ह्याच्यात सुद्धा सॅचेट्स मिळणार आहेत. सॅचे ओपन करून पाण्यामध्ये मिक्स करून प्यायचा आहे. डिनर हे सेम ॲज लंच असणार आहे. फक्त मसाला मगाशी तुम्हाला सांगायचं राहिला, जो बूस्ट मसाला आहे तो रेग्युलर आपला जसा बाहेर आपण भाज्यांमध्ये मसाला घालतो त्याच प्रकारे हा वापरायचा आहे. हा दोन्ही वेळच्या भाज्यांसाठी मिळून एक मसाला पूर्ण दिवसातनं वापरला जाईल. वेअरॅज ही सुपारी जी आहे किंवा मुखवास जो आहे तोही सेम प्रकारे ही सुपारी तुम्हाला दिवसातनं लंच आणि डिनर ह्याच्यानंतर 1-1 चमचा घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी ह्या कवचच्या बॉटल्स आहेत. हे बेसिकली इम्युनिटी सप्लिमेंट आहे. सो ह्या 2 टॅबलेट्स दिवसभरातनं सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असं घ्यायचं आहे. ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9920309970. थँक्यू.